नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? आर आर क्लासेस या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कॅपॅसिटर. आता आजपर्यंत जे काही बघितलं आपण, जे काही कंपोनंट्स होते, बेसिक गोष्टी होते, सगळे बघितलेत. आता आपल्याला बघायचं आहे कॅपॅसिटर. या कॅपॅसिटर मध्ये काय काय होतं, कॅपॅसिटरचं काम काय, कशा प्रकारे वर्क करत असतं, काय काय स्टोअर केलं जात असतं, कशा प्रकारे त्याच्यामध्ये चार्ज स्टोअर होतात, हे सगळे गोष्टी आपल्याला आज बघायचे आहेत. खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय. आता आज जे काही बघणार आहोत ते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, जे की प्रत्येक एक्झाम मध्ये विचारलं जात असतं. जे की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल किंवा आयटीआय वरती एक्झाम असेल, पॉलिटेक्निक वरती असेल किंवा इंजिनिअरिंग वरती असेल किंवा 11वी-12वी मध्ये तुम्ही सायन्स मध्ये शिकत असाल किंवा 10वी मध्ये असाल, तर त्यावेळेस त्या ठिकाणी कॅपॅसिटर वरती 100% एखादा क्वेश्चन येतो म्हणजे येतो. मग तेच आपल्याला बघायचं आहे. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही त्या व्हिडिओचा लाभ घ्याल. तर आज वेळ न करता लगेच आपण या सिलेबसला चालू करायचं. बघा, कॅपॅसिटर म्हणजे काय, सगळ्यांना माहिती आहे कॅपॅसिटर म्हणजे काय असतं. कॅपॅसिटर, कंडेन्सर आणि कॅपॅसिटन्स, जे की एकालाच म्हणतात. कॅपॅसिटर पण त्यालाच म्हणतात, कंडेन्सर पण त्यालाच म्हणतात आणि कॅपॅसिटन्स सुद्धा त्यालाच म्हणतात. मग त्यालाच म्हणजे काय, जो की आहे कॅपॅसिटर. जो काय आहे, कॅपॅसिटर आहे. मग कॅपॅसिटरचं डेफिनेशन काय बघूया. म्हणजे कॅपॅसिटर आहे त्या डेफिनेशन काय असेल, सिम्बॉल काय असेल, कशाने मेजर करतात, काय आहे, ते सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. मग याच्यामध्ये बघायचं डेफिनेशन मध्ये काय आहे बघा. अँड इलेक्ट्रिक कॅपॅसिटर, बघा इलेक्ट्रिकलच कॅपॅसिटर आहे. जो इलेक्ट्रिक कॅपॅसिटर आहे त्यालाच म्हणायचं इलेक्ट्रिक कॅपॅसिटर. इज अन इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट. बघा, कॅपॅसिटर जो काही आहे तो कसा आहे, इलेक्ट्रिक आहे. पण कोणता कॉम्पोनंट आहे, म्हणजे इलेक्ट्रिकल आहे, म्हणजे इलेक्ट्रिकल वरती चालणार आहे, म्हणून त्याला म्हणायचं आहे इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट. दॅट स्टोअर इलेक्ट्रिक चार्ज, दॅट स्टोअर इलेक्ट्रिक चार्ज अँड इलेक्ट्रिकल एनर्जी इन अँड इलेक्ट्रिक फील्ड. बघा काय करत असतं माहितीये का, जो काही कॅपॅसिटर आहे तो एनर्जी स्टोअर करत असतात. पण जे एनर्जी स्टोअर करत आहे मग ते कुठल्या प्रकारची, तर ते इलेक्ट्रिकल एनर्जी. कशाची आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करतं. पण इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करत असताना कोणाच्या फॉर्म मध्ये करतं रे ते स्टोअर करतं इलेक्ट्रिक चार्जच्या फॉर्म मध्ये. कशाच्या मध्ये, चार्जच्या फॉर्म मध्ये. म्हणजे चार्ज वरती काम करणारा जो काही डिव्हाइस आहे त्याला कॅपॅसिटर म्हणायचं आहे. आणि चार्ज करत असताना म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करत असताना कुठल्या फॉर्म मध्ये करत असतं, चार्जच्या फॉर्म मध्ये करत असतं इन अँड इलेक्ट्रिक फील्ड. आणि काय करत असतात, तयार करत असतं ते इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे बघा थोडक्यात काय आहे, एक कॅपॅसिटर आहे. कॅपॅसिटर म्हणजे असा डिव्हाइस की ते इलेक्ट्रिकल वरती चालणारा डिव्हाइस आहे आणि एनर्जी स्टोअर करतो इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. कशाच्या फॉर्म मध्ये, इलेक्ट्रिक चार्जच्या फॉर्म मध्ये. देन क्रिएट द इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे काय, इलेक्ट्रिक फील्ड त्या ठिकाणी काय करत असतं, क्रिएट करत असतं. मग सगळी जी काही इलेक्ट्रिसिटी आहे ते कशावरती डिपेंड आहे, सगळी आणि सगळी चार्ज वरती डिपेंड आहे. जर चार्ज असेल तरच सगळी गोष्टी आहेत, अन्यथा नाही. म्हणजे चार्ज तर आहेतच, पण त्या चार्जचे मोमेंट वरती डिपेंड आहेत, त्याला म्हणायचं इलेक्ट्रिसिटी. मग इलेक्ट्रिसिटी काम करत असताना व्हेरियस कंपोनंट असतात. त्या कंपोनंट पैकी एक कंपोनंट म्हणजेच काय आहे, कॅपॅसिटर. म्हणजे कॅपॅसिटरची डेफिनेशन आहे, अन इलेक्ट्रिक कॅपॅसिटर इज अन इलेक्ट्रिकल कंपोनंट, इज अन इलेक्ट्रिकल component that store electrical charge and electrical energy in an electric field. कशामध्ये, इलेक्ट्रिक फील्ड मध्ये. म्हणजे स्टोअर करतं चार्ज, कशाच्या फॉर्म मध्ये, चार्ज स्टोअर करतं, त्यालाच इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करतं असं म्हणतो. आणि कशाच्या फॉर्म मध्ये, इलेक्ट्रिकल फील्डच्या फॉर्म मध्ये. मग त्यानंतर ह्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे बघा. कन्स्ट्रक्शन सांगतो मी तुम्हाला. म्हणजे सिम्बॉल ऑफ कॅपॅसिटर काय आहे बघा, सिम्बॉल ऑफ कॅपॅसिटर काय आहे, सिम्बॉल ऑफ कॅपॅसिटर. मग त्याचं सिम्बॉल कशा प्रकारे असेल बघा. हे एक तर असा दोन पॅरल प्लेट करायचे, अशा असायच्या, राईट, दोन पॅरल प्लेट करायचे आणि अशा टाइप मध्ये. हे जे काही आहेत हे काय आहेत, लीड फॉर कनेक्शन. हे काय आहेत, लीड फॉर कनेक्शन. याला काय म्हणू आपण, लीड फॉर कनेक्शन. काय म्हणायचं आहे, लीड फॉर कनेक्शन म्हणायचं आहे. आणि ह्याला म्हणायचं आहे पॅरलल प्लेट. हे दोन काय आहेत, हे आणि हे काय आहेत, पॅरलल प्लेट आहेत. काय आहेत, पॅरलल प्लेट आहेत. मग हे प्लेट कशाचे असणार, कंडक्टरचे. आणि या ठिकाणी जो काही आहे तो डायइलेक्ट्रिक मीडियम. ह्याला काय म्हणायचं, डायइलेक्ट्रिक मीडियम. बघा अशा टाइप मध्ये काही, आणि इथं आहे निगेटिव्ह, इथं पॉझिटिव्ह. आणि याला म्हणायचं व्होल्टेज, म्हणजेच काय आहे, बॅटरी. काय आहे,
बॅटरी आहे, अशा टाइप मध्ये काय असतो आपला कन्स्ट्रक्शन ऑफ द कॅपॅसिटर. बऱ्याच ठिकाणी जर सिम्बॉल म्हटलं तर कॅपॅसिटरचं सिम्बॉल बघा अशा प्रकारे असतं, पण त्याला जेव्हा सर्किट मध्ये आणता तर तुम्ही सर्किट बघत असताना हे असतं. ओके, मग हे काय असते, दोन पॅरल प्लेट म्हणजेच काय आहेत, कंडक्टरचे प्लेट आहेत. कशाचे प्लेट आहेत, कंडक्टरचे प्लेट आहेत. मग हे दोन आहेत कंडक्टर प्लेट आणि हे आहेत लीड फॉर कनेक्शन. म्हणजे काय झालं, त्याचं कन्स्ट्रक्शन ऑफ द कॅपॅसिटर झाला, कन्स्ट्रक्शन ऑफ द कॅपॅसिटर. मग हे दोन प्लेट आहेत, ह्या दोन प्लेट मधले जे काही चार्जेस आहेत, हे चार्ज इकडे येणार नाही, इकडचे चार्ज इकडे जाणार नाही. तर होतं काय बघा, वर्किंग प्रिन्सिपल ऑफ द कॅपॅसिटर बघू. आता वर्किंग कशा प्रकारे करत असतं हे, तर त्याचं कन्स्ट्रक्शन झाला. काय झालं, कन्स्ट्रक्शन आणि सिम्बॉल रिप्रेझेंटेशन झाला. कॅपॅसिटर म्हणजे समजतंय का बघा, कॅपॅसिटर म्हणजे काहीच नाही, एक असा डिव्हाइस आहे तो चार्ज स्टोअर करतो, पण कोणाच्या फॉर्म मध्ये, इलेक्ट्रिकलच्या फॉर्म मध्ये चार्ज स्टोअर करत असतो. मग ते इलेक्ट्रिकलचा फॉर्म कशा प्रकारे असणार आहे, इलेक्ट्रिक फील्डच्या फॉर्म मध्ये काय करत असतं, चार्ज स्टोअर करत असतं. मग ते चार्ज स्टोअर करत असताना दोन टाईपचे चार्ज आहेत, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. चार्ज किती आहेत आपल्या इलेक्ट्रिसिटी मध्ये, चार्ज किती आहेत, दोन टाईपचे. कोणते कोणते, एक आहे पॉझिटिव्ह आणि एक आहे निगेटिव्ह चार्ज आहे. मग आता त्याचं वर्किंग प्रिन्सिपल बघू आपण काय आहेत. मग त्या वर्किंग प्रिन्सिपल पूर्वी काय काय गोष्टी लागतात बघा, याला तयार करण्यासाठी दोन पॅरलल प्लेट लागतात. म्हणजे दोन कंडक्टरची प्लेट अशा टाईपची, दोन कंडक्टरची प्लेट काय अशा टाईपचे लागणार आहेत. मग ते दोन कंडक्टरचे प्लेट झाले, राईट. आणि त्यानंतर एक लागते बॅटरी, आणि त्यानंतर काय लागतं, लीड फॉर कनेक्शन. म्हणजे काय, कनेक्शन करण्यासाठी वायर लागतं. त्यानंतर एक बॅटरी लागते आणि एक इन्सुलेटिंग मीडियम. म्हणजेच काय, असा मटेरियल घ्या की ज्याच्यामधून करंट फ्लो होणार नाही. मग त्या मटेरियलला ह्या दोन प्लेटच्या मध्ये ठेवायचं आहे. म्हणजे दोन प्लेट असे ठेवायच्या, मध्ये काय, ह्या इन्सुलेटिंग मीडियम ठेवायचे. इन्सुलेटिंग मीडियम म्हणजेच काय, जे की रबर असेल, ग्लास असेल, पेपर असेल, एअर असेल, काही का गोष्टी असणार त्याच्यातून करंट फ्लो होईल का, होणार नाही. त्या ठिकाणी जे काही मटेरियल आहे त्याला म्हणायचं आहे डायलेक्ट्रिक मीडियम. ओके, त्याला काय म्हणायचं आहे, डायलेक्ट्रिक मीडियम. मग चार्ज स्टोअर होत असताना काय होते बघा, एक प्लेट करते निगेटिव्ह चार्ज, एक प्लेट काय स्टोअर करते, निगेटिव्ह. दुसरी प्लेट काय करते, पॉझिटिव्ह चार्ज स्टोअर करत असते. ओके, काय करत असते, एक काय करत असते, निगेटिव्ह चार्ज स्टोअर करत असते, आणि काय असते, पॉझिटिव्ह चार्ज स्टोअर करत असते. राईट, चार्ज स्टोअर करतं, पण कसं करणार आहे, एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह. मग ते निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह का, बघा ही जी काही निगेटिव्ह प्लेट आहे, ह्या निगेटिव्ह प्लेट मधले जे काही चार्ज आहेत ते पॉझिटिव्हला अट्रॅक्ट करणार आहेत. कशाला करणार आहेत, पॉझिटिव्ह. म्हणजे इकडले चार्ज असे इथपर्यंत येईल आणि इथून इकडे जाण्याचा प्रयत्न करेल पॉझिटिव्ह कडे. राईट, बरोबर आहे का नाही. मग काय करणार माहित का, हे गडबडीमध्ये पळणार आणि इथे येऊन थांबणार, कारण इकडे पुढे जायला जागा आहे का नाही बघा. कारण इकडे जायला असं कंडक्टिंग प्लेट आहे का, नाही ना, आहे का, नाही. मग ह्याचे काही निगेटिव्ह चार्ज आहे ते इथे येऊन थांबतील, आणि हे पॉझिटिव्ह चार्ज काय इथे येऊन थांबतील. बघा काय होतो, हे दोन चार्ज काय झाले, इकडचे पॉझिटिव्ह चार्ज इथं, म्हणजे हे इकडे येण्यासाठी थांबतील. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज इकडे येणार आहेत, निगेटिव्ह चार्ज इकडे जाणार आहेत, कारण अपोजिट पोलॅरिटी आहे. आणि अपोजिट पोलॅरिटी जर असेल तर एकमेकांना अट्रॅक्ट करतात का नाही रे. एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जेव्हा चार्ज आहेत तेव्हा पोलॅरिटी त्यांची अपोजिट आहे. जेव्हा अपोजिट आहे तेव्हा एकमेकांना अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे हे निगेटिव्ह इकडे जातात आणि पॉझिटिव्ह इकडे जाण्याचा प्रयत्न करतात. पण जातात का, जात नाहीत, थांबतात. कारण इकडे जाण्यासाठी काही चान्सेस आहेत का, नाही. मग हे वर्क करतो कसा बघा, वर्क आता हे चार्ज स्टोअर झाला, राईट. पण काम करतो बघा कसा, जेव्हा आपण ह्या दोघांना एकच वेळेस आणतो. म्हणजेच काय, हे सोर्स त्याला काढून टाकलं, काढून टाकल्याच्या नंतर हे दोन्ही जर एकत्र असं शॉर्ट जर केला बघा, दोन्ही जर एकत्र शॉर्ट जर केले तर सगळे चार्ज येतील आणि धुळ म्हणे या ठिकाणी येतील. म्हणजे इकडचे चार्ज असं येतील पळत, आता पॉझिटिव्हला जायचंय. म्हणजे हे सोर्स तुम्ही काढून टाकलात, निगेटिव्ह सोर्स काढून टाकलात, आणि हे इथला पॉझिटिव्ह काढून टाकलात, आणि या ठिकाणी दुसरी लीड कनेक्ट केलात. म्हणजेच काय, स्विच लावलात. जेव्हा हा स्विच ऑपरेट होतो, जेव्हा हा स्विच ऑपरेट होतो तेव्हा काय होतं बघा, इकडचे निगेटिव्ह इकडचे पॉझिटिव्ह दोघे एकत्र येणार, आणि या ठिकाणी काय होणार, कोलाइड होणार. काय होणार, कोलाइड. म्हणजे दोघे एकत्र येणार, शॉर्ट होणार. जेव्हा शॉर्ट झाला, जेव्हा शॉर्ट सर्किट झाला तेव्हा सगळी एनर्जी फेकून दिली. सगळी एनर्जी काय फेकून दिलं, सगळी एनर्जी एकत्र आली, आणि त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट झाला, आणि तिथं होतो फ्लॅश. तिथं काय होतो, फ्लॅश. म्हणून कॅमेरा मधला जो काही फ्लॅश आहे, कॅमेराचा जो काही फ्लॅश आहे तो चार्ज स्टोअर करतं जसं तुम्ही क्लिक कराल तसं लगेच काय फ्लॅश येतं. फ्लॅश येतं म्हणजे सगळे चार्ज येणार एकाच ठिकाणी आणि कोलाइड होणार आणि जोरात फ्लॅश पडणार. हे झालं कॅपॅसिटरचं काम. कॅपॅसिटर काय करत असतं, निगेटिव्ह चार्ज स्टोअर केला, पॉझिटिव्ह चार्ज स्टोअर केला, स्टोअर करते केला, आणि त्यानंतर जेव्हा त्याला ऑपरेट व्हायचं आहे तेव्हा सगळे चार्ज एकत्र येणार आणि त्या ठिकाणी काय होणार आहे,
फ्लॅश करणार, म्हणजे एकच वेळेस एनर्जी लागणार आणि ती एनर्जी जेव्हा लागते तेव्हा काय होणार, आपला फ्लॅश पडणार. हा एक काम झालं कॅमेराचा फ्लॅशचा. दुसरं काम काय आहे बघा, कॅपॅसिटर हा वापरले जात असते बघा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे फॅनसाठी. कशासाठी वापरतात, फॅनसाठी वापरतात किंवा छोट्या टिलू मोटरसाठी वापरतात. टिलू मोटर म्हणजेच काय, आपली पाण्याची मोटर, छोटी सिंगल फेज इंडक्शन मोटर जी काय आहे ते पाण्याची मोटर आहे. त्या पाण्याच्या मोटरला सुद्धा कॅपॅसिटर वापरतात. का वापरतात, कारण सिंगल फेज इंडक्शन मोटर नॉट अ सेल्फ स्टार्ट, ती सेल्फ स्टार्ट आहे का, नाही, ते स्वतःहून चालत नाही, त्याला चालू करावी लागते. म्हणजे काय, बटन मारायचं आणि चालू करायचं का, असा नाही, बटन तर मारावंच लागेल. तरी त्या ठिकाणी कॅपॅसिटर जर नसेल तर बटन मारून सुद्धा स्विच ऑन सुद्धा करून तुमचा फॅन फिरत नाही, तुमची मोटर चालत नाही. जरी चालली तर एकदम स्लो चालते, एकदम हळूहळू चालते. मग त्याला फास्ट साठी करण्यासाठी, इन्क्रीज करण्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला कॅपॅसिटर लावावं लागेल. आणि कॅपॅसिटर जर लावला तर काय होतं माहितीये का, जेवढी एनर्जी त्याला लागणार आहे त्या मोटरला चालू होण्यासाठी, जे काही एक्स्ट्रा फोर्स लागणार आहे, तर एक्स्ट्रा फोर्स देण्याचं काम हे करत असतं. म्हणजे चार्ज स्टोअर केलं दिलं, चार्ज स्टोअर केलं दिलं, चार्ज स्टोअर केलं दिलं, म्हणजे अशा टाइप मध्ये करत असतं. तेव्हा ते फॅन काय करत असतो, फिरत असतो. मग फिरण्यासाठी काय लागतं, कॅपॅसिटर. म्हणजे एनर्जी स्टोअर केलं लागेल तेव्हा दिलं, स्टोअर केलं लागेल तेव्हा दिलं. म्हणजे कॅपॅसिटर यूज करून त्या ठिकाणी स्टार्टिंग टॉर्क ऑफ द इंडक्शन मोटर आर इन्क्रीज. जेव्हा इंडक्शन मोटरचा स्टार्टिंग टॉर्क लागणार आहे तेव्हा त्या ठिकाणी कॅपॅसिटर त्याला देत असतो, एक्स्ट्रा फोर्स देत असतो आणि आपले फॅन वगैरे फिरायला लागतं. हे कन्सेप्ट झाले. ओके, काय झालं बघा, चार्ज स्टोअर केलं आणि एकच वेळेस दिलं. मग चार्ज स्टोअर करत असताना करंट फ्लो होतो, असा फ्लो होत नाही. आणि चार्ज स्टोअर करण्यासाठी व्होल्टेज हा व्हेरी इम्पॉर्टंट. काय आहे, व्होल्टेज इम्पॉर्टंट आहे. जर व्होल्टेज असेल तर चार्ज चार्ज जो काय आहे तो स्टोअर होतो, अन्यथा होत नाही. मग इथला निगेटिव्ह इथला पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह त्याला निगेटिव्ह त्याला व्होल्टेज दिला. जेव्हा व्होल्टेज दिला तुम्ही तेव्हा स्टार्टिंगला करंट हा इन्क्रीज होतो. स्टार्टिंगला काय होतो, करंट हा इन्क्रीज. म्हणजे करंटचा डेफिनेशन काय आहे मी सांगितलंय तुम्हाला, आणि आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पण आहे, मग त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही बघून घेऊ शकता. करंट म्हणजेच काय, द अमाऊंट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. म्हणजे एखाद्या वेळेस चार्जेस जर फ्लो झाला, ते पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल काही घेणं देणं नाही, पण जर पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा निगेटिव्ह चार्ज असेल, ते जर एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी एकाच डायरेक्शन जात असेल तर त्या ठिकाणी करंट तयार होते. मग करंट तयार जर होत असेल तर हा निगेटिव्ह चार्ज इथून इकडे फ्लो झाला म्हणजे काय झालं, करंट तयार झाला. इकडची एक करंट तयार झाली, इकडे निगेटिव्ह चार्ज असा फ्लो झाला, तेव्हा या ठिकाणी सुद्धा करंट तयार झाली. म्हणजे व्हेन एव्हर चार्ज मुवमेंट इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन देन इलेक्ट्रिक करंट आर जनरेट. बघा, जेव्हा चार्ज हा फ्लो होतात तेव्हा इलेक्ट्रिक करंट हा जनरेट होत असते. मग ही जी काही स्टार्टिंगची करंट आहे ते स्टार्टिंगची करंट हा हाय असते. बघा, स्टार्टिंग करंट स्टार्टिंग करंट म्हणजे ज्या वेळेस चार्ज होणार आहे त्यावेळेसची करंट, म्हणजे स्टार्टिंग करंट ऍट चार्जिंग म्हणजे जेव्हा चार्जिंग होणार आहे तेव्हा स्टार्टिंग करंट जर बघायला गेलं तर ऍट स्टार्टिंग करंट म्हणजे स्टार्टिंग करंट ऍट चार्जिंग आर हाय. काय आहे, हाय. म्हणजे जेव्हा स्टार्टिंग करंट आहे चार्ज होण्याच्या जवळ तेव्हाची तर काय असणार, हाय असणार आहे. आणि जसा जसा चार्ज कंप्लीट होणार आहे, जेवढे चार्जेस लागणार आहेत तेवढे चार्जेस या ठिकाणी जर आले तर या ठिकाणची करंट काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. आणि जेव्हा चार्ज फुली होतो, जेव्हा कॅपॅसिटर हा फुली चार्ज होतो, बघा, जेव्हा कॅपॅसिटर हा फुली चार्ज होतो तेव्हा काय होतं बघा, स्टार्टिंग करंट काय आहे, हाय आहे, इन्क्रीज झाला. मग हे इन्क्रीज कसं होतं बघा रे. आता स्टार्टिंगचा करंट चार्ज होण्यासाठी काय होतं, आपल्या बॅटरीचं सुद्धा तसंच आहे. स्टार्टिंगला चार्ज बॅटरी होते तेव्हा करंट जास्त येते म्हणून आपला चार्जर हा हिट होतो. आणि जेव्हा जेव्हा शेवटी जेव्हा चार्ज फुल झाली बॅटरी तेव्हा आपलं चार्ज हिट होत नाही. मग हे हिट होण्याचं कारण काय, आणि अगोदर करंट काय जास्त जातो बघा, हे भुकेलेलं आहे म्हणजे ह्याला भूक लागली. मग भूक लागली म्हणजेच काय होतं माहितीये का, त्याला खायला इथून भेटतं म्हणजेच काय, हे जे काही चार्ज आहे ते पटमन इकडे जाईल आणि पटमन इकडे म्हणजे काय, सुरुवातीला जास्त चार्ज जातील आणि त्यानंतर काय कमी होत जाईल. आणि एक वेळेस असा वेळ येते की हे फुल चार्ज होतो, मग चार्ज घेत नाही. मग जेव्हा चार्ज घेत नाही तेव्हा तिथला करंट काय असेल, झिरो. मग चार्ज घेत नाही म्हणजे चार्ज फ्लो होणार का, होणारच नाही. म्हणजे फुली चार्ज झाला तेव्हा तिथली करंट काय झाले, झिरो झाली. थोडक्यात बघा, आपल्याला भूक लागलेली आहे. काय आहे, आपल्याला भूक लागली आहे. आणि जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा आपल्याला काय वाटतं माहितीये का, आपल्या पोटात कधी कधी अन्न जाईल. म्हणजे सुरुवातीला असं फास्ट खातो आपण, आणि जेव्हा एक फुल पोट भरला की आपण खातात का,
खात नाही, थोडा 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 खात खात एक वेळेस स्टॉप करतो, म्हणजे पोट भरलं म्हणजे काय केलं, स्टॉप केलं. मग तसंच आहे, स्टार्टिंगला फास्ट गेलं म्हणजे जास्त करंट झाली, त्यानंतर हळूहळू गेलं म्हणजे काय, झिरो करंट आहे. लक्षात येतो का नाही बघा. स्टार्टिंगला काय हाय करंट आणि त्यानंतर काय झाला, झिरो झाला. म्हणजे ऍट फुल ऑफ द चार्ज बघा, जेव्हा चार्ज हा फुली म्हणजे कॅपॅसिटर हा फुली चार्ज बघा, कॅपॅसिटर आर fully charged then current equal to zero. बघा, जेव्हा कॅपॅसिटर हा फुली चार्ज झाला तेव्हा त्या ठिकाणी करंट काय झाला रे, झिरो झाला. म्हणजे चार्ज घेण्यासाठी त्यांना नंतर हे घेणार आहे का, नंतर चार्ज घेणार का, घेणारच नाही. म्हणून कॅपॅसिटर जेव्हा चार्ज होतो तेव्हा करंट काय असतो, झिरो असणार आहे. हे कन्सेप्ट आहे, ते एक्झाम मध्ये 100% विचारतात बरं का. एकदम बेसिक मध्ये गेले मी, इंजिनिअरिंग लेवलचा आहे, नीटच्या जेडब्ल्यूच्या लेवलचा आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या लेवलचा आहे. ओके, लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, जेव्हा स्टार्टिंग आहे, स्टार्टिंग असेल, स्टार्टिंगच्या वेळेस करंट हाय अँड व्होल्टेज लो. काय असणार आहे बघा, जेव्हा स्टार्टिंगला आहे चार्जिंग म्हणजे स्टार्टिंग करंट ऍट चार्जिंग आर हाय अँड व्होल्टेज लो. व्होल्टेज काय आहे, लो आहे. आणि या वेळेस काय असणार आहे माहिती का, अँड व्होल्टेज इक्वल टू बॅटरी बघा, हे पण कन्सेप्ट सांगतो तुमचा, बॅटरी व्होल्टेज. म्हणजे या ठिकाणी काय, कॅपॅसिटर व्होल्टेज घ्या, इथं काय घ्या, कॅपॅसिटर व्होल्टेज घ्या. कॅपॅसिटर व्होल्टेज इक्वल टू बॅटरी व्होल्टेज. कॅपॅसिटर व्होल्टेज इक्वल टू बॅटरी व्होल्टेज. कॅपॅसिटर आर फुली चार्ज, जेव्हा कॅपॅसिटर फुली चार्ज होतो तेव्हा तिथला करंट झिरो झाला आणि त्यानंतर कॅपॅसिटरचा व्होल्टेज इक्वल टू काय असणार, बॅटरीचा व्होल्टेज. म्हणजे इथला व्होल्टेज जर 10 व्होल्ट असेल तर ह्या दोघांच्या मध्ये सुद्धा काय व्होल्टेज असणार आहे, 10 व्होल्ट. जर इथं 20 असेल तर इथं 20, इथं 50 असेल तर इथं 50. म्हणजे इथं जेवढा व्होल्टेज आहे या ठिकाणी तेवढाच या ठिकाणी असणार आहे, कारण इकडचे चार्ज सगळे इथं आलेत आणि इकडचे चार्ज सगळे इथं आलेत. हा त्याच्या मागचा कन्सेप्ट आहे. आणि हा वर्किंग करतो कसा तर मी तुम्हाला सांगितलंय. जेव्हा हा रिमूव्ह केला तर हे काय, डिस्चार्ज व्हायला लागतं, आणि डिस्चार्ज व्हायला लागतं म्हणजे काय, हे चार्ज रिटर्न येतात, एकत्र येतात, रिटर्न येतात आणि एकत्र येतात. जेव्हा एकत्र आले तेव्हा एकमेकांना असे भेटले, जेव्हा स्पार्क झाला म्हणजे काय, सगळे चार्ज हा डिस्चार्ज होऊन गेले, म्हणजे काय, व्हॅनिश झाले. म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू फ्लॅश और फोटोलाइट. कशामध्ये झाले, फोटोलाइट. आता इलेक्ट्रिकल एनर्जी होती ते कशाच्या फॉर्म मध्ये झाले, कशाच्या फॉर्म मध्ये, तर फोटोलाइटच्या, म्हणजे आपण कॅमेऱ्याचा फ्लॅश घेतलो त्या टाइप मध्ये घेतलं. ओके, म्हणजे हे झालं काय, कन्सेप्ट ऑफ द कॅपॅसिटर चार्जिंग अँड डिस्चार्जिंग. बघा, ऍट डिस्चार्जिंग चार्जेस आर स्लोली डाऊन. बघा, स्लोली घ्या. ऍट डिस्चार्जिंग बघा, ऍट डिस्चार्ज ऑफ कॅपॅसिटर बघा, ऍट डिस्चार्ज ऑफ कॅपॅसिटर द चार्जेस आर स्लोली डाऊन और डिक्रीज. बघा, जेव्हा डिस्चार्ज होतो तेव्हा त्या ठिकाणी जे काही कॅपॅसिटरचे चार्ज आहेत ते डाऊन होणार आहेत किंवा डिस्चार्ज होणार आहेत. पण जेव्हा सडन चेंज होणार आहे किंवा सडन तुम्ही शॉर्ट सर्किट केला तेव्हा काय होणार आहे, तो फ्लॅश मध्ये होणार आहे. इथपर्यंत आलं. कॅपॅसिटर समजतो का नाही, समजला पाहिजे. स्टार्टिंगला आपण चार्ज म्हणजे काय झालं, 2 प्लेट घेतले, त्यानंतर आणि आपला लक्षात असू द्या बरं का, आपलं जे काही कॅपॅसिटर आहेत ते इकडचे चार्ज इकडे येत नाहीत. लक्षात असू द्या, इकडचे चार्ज इकडचे इकडे येऊ देणार नाहीत. आता हे कोणावरती डिपेंड आहेत, किती कॅपॅसिटर असतो, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. कशाने मेजर करतात वगैरे मी सांगतो. तर लक्षात आता इकडं इथपर्यंत आलं. तर कॅपॅसिटर जो काही एनर्जी स्टोअर कसा करणार आहे काय नाही ते सुद्धा सांगणार आहे. तर इथपर्यंत काही डाऊट आहे का तुम्हाला? बघा, हे जे काही गोष्टी आहेत ते लिहून घ्या व्यवस्थित. आता मी ह्याला रफ करणार आहे आणि त्यानंतर आता अजून ह्याच्यामधले जे काही कन्सेप्ट आहेत ते सांगतो. तर स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे हे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. छोटे आहेत पण खूप इम्पॉर्टंट आहेत, लक्षात असायला पाहिजे. जर लक्षात नसेल तर मग तुम्हाला काही खरं नाही आणि तुमचंही काही खरं नाही भेटो. एवढं चांगलं शिकवतोय तर तुम्ही पण शिकून घ्या आणि तुम्ही पण कामाला लागा. ओके, जर कामाला लागला तर काहीतरी आहे, नंतर जिंदगीमध्ये वाटोळ आहे बरं का सगळं. पुरी सुद्धा देणार बेटा, लग्नाला लय अवघड आहे. त्यासाठी शिका, संघटित व्हा आणि एकत्र या. चला, आता नेक्स्ट आहे कॅपॅसिटन्स म्हणजे काय. हे तर झालं कॅपॅसिटर. ठीक आहे, झालं कॅपॅसिटर म्हणजे काय, असेंब्ली ऑफ दी
कॅपॅसिटर. असेंब्ली ऑफ दी कॅपॅसिटर म्हणजे कॅपॅसिटर काय असतो काय नाही, कशा टाइप मध्ये असतं. आता नेक्स्ट बघायचं आता कॅपॅसिटन्स काय असतं बघा. आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे कॅपॅसिटन्स. कॅपॅसिटन्स कॅपॅसिटन्स अँड कॅपॅसिटर मी सांगितलं तुम्हाला एकच असतो, पण थोडा फरक आहे. कॅपॅसिटन्स म्हणजेच काय, ॲबिलिटी टू बघा, ॲबिलिटी टू स्टोर द इलेक्ट्रिक चार्ज, काय आहे बघा. जे काही कॅपॅसिटन्स आहे, कॅपॅसिटन्सला म्हणतात ॲबिलिटी टू स्टोर द इलेक्ट्रिक चार्ज. म्हणजे त्या कॅपॅसिटर असा एक आहे, ह्या कॅपॅसिटरची जे काही कॅपॅसिटी आहे चार्ज स्टोअर करण्याची, समजा एवढं अमाऊंट आहे तेवढा अमाऊंट आहे, मग ते अमाऊंट जे काही आहे ते कशा प्रकारे स्टोअर करतं त्याला काय म्हणायचं आपल्याला, ॲबिलिटी ऑफ द स्टोअर द इलेक्ट्रिक चार्ज. म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज स्टोअर करण्याच्या ॲबिलिटीला कॅपॅसिटन्स म्हणायचं आहे. इलेक्ट्रिक चार्ज स्टोअर करणाऱ्या ॲबिलिटीला म्हणायचं आहे चार्ज. म्हणजे बघा एक घागर आहे, त्याच्यामध्ये पाणी किती लिटर आपण ठेवू शकतो, 10 लिटर, 12 लिटर, 15 लिटर काहीतरी. 10 लिटरच्या ॲबिलिटी जर असेल तर त्याला 10 कॅपॅसिटन्स म्हणू. 20 लिटर जर ॲबिलिटी असेल त्याची पाणी स्टोअर करायची तर 20 कॅपॅसिटन्स म्हणू. म्हणजे त्याचा कॅपॅसिटन्स किती होईल, 20 होईल. मग ते युनिट जो काही आहे ते मी सांगणार आहे. आता बघा नेक्स्ट आहे युनिट ऑफ द कॅपॅसिटन्स. नेक्स्ट आहे युनिट ऑफ कॅपॅसिटन्स. कॅपॅसिटन्स याचा जो काही युनिट आहे तो आहे फॅरेड. तो काय आहे, फॅरेड. आणि त्याला काय असतात, एफ ने दाखवतात. पण फॅरेड जे काही युनिट आहे ते खूप मोठा आहे. फॅरेड युनिट कसं आहे, खूप मोठा आहे. म्हणून जनरली मेजर इन नॅनो फॅरेड, मायक्रो फॅरेड अँड पिको फॅरेड. जे काही कॅपॅसिटर मेजर करतात ते नॅनो फॅरेड मध्ये, मायक्रो फॅरेड मध्ये किंवा त्या ठिकाणी पिको फॅरेड मध्ये मेजर करतात. या ठिकाणी आपल्याला म्हणायचं आहे नॅनो पिको आणि नॅनो मायक्रो आणि पिको असं आपल्याला म्हणायचं आहे. मग या ठिकाणी आपल्याला फॅरेडचं तर सांगितलं मी तुम्हाला काय आहे काय नाही ते. मग ह्याची काही फॅक्टर आहे कॅपॅसिटन्सचा जो काही हे आहे, कॅपॅसिटन्स ऑफ म्हणजे कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला काय आहे तर बघा, C इक्वल टू Q बाय V. C इक्वल टू Q बाय V फॅरेड. बघा फॉर्म्युला लक्षात घ्या. C इक्वल टू Q बाय V हा त्याचा फॉर्म्युला आहे. काय आहे, C इक्वल टू Q बाय V त्याचा फॉर्म्युला आहे. मग हा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करायचा आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, याचा युनिट काढायचा आहे आणि कॅपॅसिटन्स काढायचा आहे. मग C म्हणजेच काय आहे बघा, C इक्वल टू कॅपॅसिटन्स, C इक्वल टू कॅपॅसिटन्स, Q इक्वल टू चार्ज आणि V इक्वल टू व्होल्टेज. बघा V इक्वल टू काय आहे, व्होल्टेज आहे. म्हणजे थोडक्यात जर कॅपॅसिटन्स तुम्हाला काढायचं असेल तर काय आहे, C इक्वल टू Q बाय V. C इक्वल टू Q बाय V असा फॉर्म्युला आहे. मग ह्याच्यावरून तिघाचे फॉर्म्युले येतात. V इक्वल टू V नाही, आपण Q घ्यावा अगोदर. Q इक्वल टू CV येईल. म्हणजे हे काय झालं, कुलोम्बच्या फॉर्म मध्ये आला. कशामध्ये आला, कुलोम्ब. हे कशामध्ये आला, कुलोम्बच्या फॉर्म मध्ये आला. त्याच्यानंतर C तर झाला. त्यानंतर V इक्वल टू काय येणार, Q बाय C. आणि हे कशाच्या फॉर्म मध्ये आला, व्होल्टेज. म्हणजे आपल्याला काय काय काढता येतं रे, याच्यावरून कॅपॅसिटन्स काढता येते, याच्यावरून चार्ज काढता येते, ह्याच्यावरून व्होल्टेज काढता येते. म्हणजे असे 3 फॉर्म्युले तयार झाले. बघा तुमचे किती फॉर्म्युले झाले, 3 फॉर्म्युले तयार झालेले आहेत. मग ते कोणते, C असेल, Q असेल आणि V असेल. मग हे अशा टाइपचे फॉर्म्युले. मग हे जर झाला कॅपॅसिटर, काय झाला हा कॅपॅसिटर. मग हे कॅपॅसिटर आहे, कॅपॅसिटन्स आहे. मग कॅपॅसिटन्स कोणावरती डिपेंड आहे, म्हणजे काय, फॅक्टर अफेक्टिंग ऑफ द कॅपॅसिटर. म्हणजे कशाचे फॅक्टर आहेत, कॅपॅसिटर कोणावरती डिपेंड आहे, कशा टाइप मध्ये तिथं मटेरियल लावायला लागेल तेव्हा त्या ठिकाणी चार्ज होईल. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो कॅपॅसिटन्स म्हणजे काय माहितीये का, काय कॅपॅसिटन्स थोडक्यात म्हणजे एकदम कन्सेप्ट हा क्लिअर करून टाकतो. C किती असायला पाहिजे, C म्हणजे किती चार्ज, म्हणजे एक क्लोन चार्ज फ्लो होण्यासाठी 1 व्होल्ट जर लागत असेल तर त्याला काय झाला, 1 फॅरेड असा युनिट झाला. बघा काय झाला, 1 फॅरेड असा कॅपॅसिटन्स झाला. जर 2 कुलोम्ब चार्ज फ्लो होण्यासाठी 1 व्होल्ट जर लागत असेल तर त्या ठिकाणी 2 फॅरेड झाला. C. आता बघा जर 10 कुलोम्ब चार्ज साठी फ्लो व्हायला 2 व्होल्टेज लागत असेल तर त्या ठिकाणी किती झालं, 5 झाला. काय झाला, 5 झाला. म्हणजे अशा टाइप मध्ये त्या ठिकाणी काय आहे, कॅपॅसिटन्स आहे. काय आहे, कॅपॅसिटन्स आहे. राईट, लक्षात येतो का.
1 कुलोम चार्ज फ्लो होण्यासाठी 1 व्होल्टेज लागत असेल तर 1 फॅरेड असा त्याचा युनिट झाला. त्यानंतर 2 चार्ज फ्लो होण्यासाठी 1 व्होल्टेज लागत असेल तर 2 फॅरेड झाला. जर समजा 10 कुलोम साठी 2 व्होल्टेज लागत असेल तर किती 5 फॅरेड. लक्षात येतो का? येतो का नाही? म्हणजे हे कन्सेप्ट क्लिअर आहेत. म्हणजे काय थोडक्यामध्ये अशा टाइप मध्ये आहे. मग त्यानंतर आता नेक्स्ट बघायचे आपल्याला. नेक्स्ट बघायचंय की फॅक्टर अफेक्टिंग ऑफ द कॅपॅसिटर. बघा फॅक्टर अफेक्टिंग म्हणजे कशावरती डिपेंड आहे. कशावरती डिपेंड आहे? फॅक्टर अफेक्टिंग ऑफ द कॅपॅसिटर बघा कॅपॅसिटन्स. फॅक्टर अफेक्टिंग ऑफ द कॅपॅसिटन्स म्हणजे कॅपॅसिटन्स कोणाकोणावरती डिपेंड आहे. तर डिपेंडंट कशावरती आहे बघा. C इक्वल टू इप्सिलॉन A बाय डी. फॉर्म्युला बघा. C इक्वल टू इप्सिलॉन A बाय डी. आता इप्सिलॉन म्हणजेच काय? परमिटिव्हिटी ऑफ द मटेरियल. लक्षात घ्या. आता मी हे काय ते सांगतो. वेअर मध्ये सांगतो अगोदर आणि त्यानंतर ह्याचे कन्सेप्ट क्लिअर करतो. वेअर मध्ये सांगू तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करतो. C इक्वल टू आहे कॅपॅसिटन्स. C इक्वल टू काय आहे? कॅपॅसिटन्स. त्यानंतर इप्सिलॉन इक्वल टू परमिटिव्हिटी ऑफ कॅपॅसिटन्स ऑफ मटेरियल. त्यानंतर A इक्वल टू एरिया ऑफ प्लेट आणि D इक्वल टू डिस्टन्स ऑफ प्लेट. लक्षात घ्या. आता हे एवढं जर समजलं रे खतरनाकच आहे बेटा. काहीच नाही, टेन्शनच घ्यायचं नाही. कॅपॅसिटर तुमचं खतम. काय आहे काय नाही सगळ्या गोष्टी एका व्हिडिओ मध्ये. अरे एवढ्या छोट्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळंच काही भेटायला कॅपॅसिटरचा. तर किती भारी आहे तुमचा नशीब. हा चला. वेअर C इक्वल टू कॅपॅसिटन्स इप्सिलॉन परमिटिव्हिटी ऑफ द मटेरियल आणि त्यानंतर A इक्वल टू एरिया ऑफ प्लेट आणि D इक्वल टू डिस्टन्स ऑफ प्लेट. म्हणजे हे जे काही परमिटिव्हिटी आहे ही परमिटिव्हिटी ऑफ द मटेरियल जे काही असेल त्याचं नाव आहे परमिटिबिलिटी म्हणा. ह्याला काय परमिटिबिलिटी किंवा परमिटिव्हिटी म्हणा. परमिएबिलिटी जर म्हटलं तरी चालेल. परमिटिव्हिटी नाही, परमिएबिलिटी घ्या. परमिएबिलिटी ऑफ मटेरियल. परमिएबिलिटी ऑफ द मटेरियल म्हणजे त्या मटेरियलची परमिएबिलिटी किती आहे म्हणजे स्टोअर करण्याची क्षमता किती आहे. चार्ज स्टोअर करण्याची क्षमता किती आहे त्यालाच म्हणायचं परमिएबिलिटी. म्हणजे हे कसं आहे? कॉन्स्टंट. हे कसं आहे? कॉन्स्टंट आहे. कसं आहे? कॉन्स्टंट. म्हणून C इक्वल टू पूर्ण डिपेंडंट आहे A बाय डी. आता हे कॉन्स्टंट काय आहे माहितीये का? जर तुम्ही एअर वापरला तर एअरची परमिएबिलिटी सेम असणार आहे. जर तुम्ही ग्लास वापरला तर प्रत्येक ग्लासची परमिएबिलिटी सेम असेल. जर तुम्ही या ठिकाणी पेपर वापरला तर प्रत्येक पेपरची एबिलिटी सेम असेल. त्यानंतर जर तुम्ही मायका पेपर वापरला तर प्रत्येक ठिकाणी काय असणार? मायका पेपरची परमिएबिलिटी सेम असेल. म्हणजे हे कशावरती डिपेंड आहे? मटेरियल वरती डिपेंड आहे. मटेरियल कोणता वापरेल त्याच्यावरती काय? कॅपॅसिटन्स डिपेंड आहे. मटेरियल कोणता वापरणार त्यावरती कोण डिपेंड आहे? कॅपॅसिटन्स डिपेंड आहे. मग राहिली गोष्ट काय आहे? फक्त तुमची हे दोन. हे काय झालं? तुमची दोन. म्हणजे हे कसं काय आलं माहितीये का? हे असं असेल. C is proportional to the A by D. C is proportional to the A by D. मग आता A by D म्हणजे काय असणार आहे बघा. A by D म्हणजे काय असणार आहे? C is directly proportional to A असं लिहितो आणि दुसरा कन्सेप्ट लिहितो C is inversely proportional to D. असा. म्हणजे याला जर सेपरेट केलं तर आपण अशा टाइप मध्ये येणार का नाही? याला जर सेपरेट केलं तर अशा टाइप मध्ये C is directly proportional to A, C is inversely proportional to D. म्हणजे whenever A is increase, जेव्हा A वाढला तर C वाढला. म्हणजे A वाढला म्हणजेच काय? एरिया ऑफ द प्लेट. जर प्लेट असा असेल आणि जर प्लेट हे असं असेल तर याच्यामध्ये फरक सांगतो मी तुम्हाला. प्लेट हे असे आहेत अशा टाइप मध्ये आणि या ठिकाणी मटेरियल आहे आणि असं असेल तर याचा एरिया आणि याचा एरियामध्ये फरक आहे. म्हणजे ही जाड आहे आणि ही पातळ आहे. मग जेवढा जाड जास्त तेवढा जे काही स्टोअर करण्याची ॲबिलिटी आहे ती जास्त. स्टोअर जे करण्याची ॲबिलिटी आहे ते काय आहे? म्हणजे जर मोठे मोठे प्लेट घेतले तर त्या ठिकाणी कॅपॅसिटन्स जास्त असतो आणि छोटे छोटे प्लेट घेतले तर त्या ठिकाणी कॅपॅसिटन्स हे कमी असतो. लक्षात असते की नाही? व्हेनेवर कॅपॅसिटन्स म्हणजे व्हेनेवर एरिया ऑफ द प्लेट आर डिक्रीज देन कॅपॅसिटन्स ऑल्सो डिक्रीज. जर समजा कॅपॅसिटन्स हा कमी करायचा असेल तर कॅपॅसिटन्सच्या मधले जे काही प्लेट लावायचे आपल्याला दोन्ही साईडला कंडक्टरची प्लेट, मग ते प्लेटची साईज कमी करा आणि त्या ठिकाणी काय करा? कॅपॅसिटर स्टोअर करण्याची ॲबिलिटी ही कमी. इथपर्यंत आला. थोडंसं इथं लिहितो मी.
सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ए बाय डी. आता ए बाय डी म्हणजेच काय बघा, एक प्लेट अशी आहे आणि एक प्लेट समजा अशी आहे बघा, एक अशी आहे आणि एक अशी आहे. मग काय सांगतो माहितीये का, जेवढा एरिया कमी, याच्यामधला जो काही एरिया आहे, जो काही डिस्टन्स आहे तो कमी आहे का नाही, याच्यातला डिस्टन्स कसा आहे रे, कमी आहे, आणि ह्याच्यातला डिस्टन्स कसा आहे, जास्त आहे. जेवढा डिस्टन्स कमी तेवढा कॅपॅसिटन्स जास्त. म्हणजे वेन एव्हर डिक्रीज डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू प्लेट हा जर कमी झाला तर कॅपॅसिटन्स वाढतो, आणि जर हा डिस्टन्स वाढला तर कॅपॅसिटन्स कमी. म्हणजे डिस्टन्स जास्त झाला म्हणजे कॅपॅसिटन्स कमी झाला, आणि डिस्टन्स या दोघांमध्ये कमी झाला म्हणजे काय झालं, कॅपॅसिटन्स वाढला. कारण डिव्हिजन मध्ये जर छोटी व्हॅल्यू असेल तर शेवटी येणारी व्हॅल्यू मोठी असते, आणि जर डिव्हिजन मध्ये खूप मोठी व्हॅल्यू असेल तर शेवटी येणारी व्हॅल्यू कशी, छोटी असते. या टाइप मध्ये झालं. म्हणजे चार्ज स्टोअर करण्यासाठी काय काय 3 गोष्टी लागणार. एक काय आहे, परमिएबिलिटी ऑफ द मटेरियल, हा तर कॉन्स्टंट आहे, मटेरियलवरती डिपेंड आहे. त्यानंतर डिस्टन्स ऑफ द डिस्टन्स बिटवीन प्लेट, आणि त्यानंतर क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द प्लेट, हे गोष्टी याच्यामध्ये आहेत. म्हणजे कॅपॅसिटर झाला. फॅक्टर अफेक्टिंग ऑफ द कॅपॅसिटन्स, म्हणजे कॅपॅसिटर कोणाकोणावरती डिपेंड आहे, थोडक्यात सांगतो मी. कॅपॅसिटन्स हा डिपेंड कोणावरती आहे, कोणावरती, पहिला आहे परमिएबिलिटी ऑफ द मटेरियल, दुसरा आहे एरिया ऑफ द प्लेट, आणि तिसरा आहे डिस्टन्स बिटवीन प्लेट. डिस्टन्स बिटवीन प्लेट, ऑफच्या ठिकाणी बिटवीन बी घेतलं तरी चालतंय, काही अडचण नाही. हो, तुम्ही ऑफ घेतलं काय, हे घेतलं काय, काही अडचण नाही. म्हणजे ह्या 3 गोष्टीवरती डिपेंड आहे. इथपर्यंत झालं. इथपर्यंत काही डाऊट आहे का? मग कॅपॅसिटर तर एनर्जी स्टोअर करतात म्हणलं सर, पण एनर्जी किती स्टोअर करेल? ओके, आता बघा, हे लिहून घ्या, चांगल्या प्रकारे लिहून घ्या, हे खूप कामाचं आहे बरं का. हा, खतरनाकच आहे. त्यानंतर नेक्स्ट सांगतो आता मी, एनर्जी स्टोअर करतो पण किती करतो ते बघू आता. कारण सी वरती होता म्हणून ते मी सांगितलं नाही. आता सांगतो, जे काही एनर्जी स्टोअर करणार आहे कॅपॅसिटर, तो किती स्टोअर करेल. महत्वाचा मुद्दा, सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन, सगळ्या एक्झाम मध्ये तुम्हाला बघायला भेटेल असा क्वेश्चन आहे, आणि व्हेरी 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 इम्पॉर्टंट. आता बघा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तो म्हणजेच काय, एनर्जी स्टोअर द कॅपॅसिटर. बघा, एनर्जी स्टोअर किती करतो माहितीये का, E इक्वल टू हाफ सी व्ही चा स्क्वेअर जूल. कशामध्ये, जूल मध्ये असतो. हे कशामध्ये असतो, जूल मध्ये असतो. मग E इक्वल टू काय, एनर्जी. आता बघा, वेअर मध्ये लिहून टाकतो. E इक्वल टू आहे एनर्जी, E इक्वल टू काय, एनर्जी. C इक्वल टू कॅपॅसिटन्स, आणि V इक्वल टू व्होल्टेज. काय आहे, व्होल्टेज आहे. मग C इक्वल टू हाफ सीबी स्क्वेअर, E इक्वल टू हाफ सीबी स्क्वेअर, म्हणजे एनर्जी स्टोअर करतो किती, तर तो एवढी करतो. एनर्जी स्टोअर करतो कशाच्या फॉर्म मध्ये, इलेक्ट्रिक फील्डच्या फॉर्म मध्ये स्टोअर करतो, पण करणारी जी काही एनर्जी आहे ते एवढ्यामध्ये. काय, E इक्वल टू हाफ सीबी स्क्वेअर एवढी आहे. राईट, इथपर्यंत आलं. काही डाऊट आहे का याच्यामध्ये? काही डाऊट नसायला पाहिजे. मग अजून दुसरा काम करत असतो कॅपॅसिटर. काय काम करत असतो बघा, कॅपॅसिटर, चला, हे कॅपॅसिटन्स, सी इक्वल टू काय आहे, कॅपॅसिटन्स आहे, व्ही म्हणजे व्होल्टेज आहे, ह्यावरती डिपेंड आहे. त्यानंतर मला सांगायचंय की कॅपॅसिटर अजून एक काम करत असतो, तो म्हणजे काय, अपोजेस. कॅपॅसिटर बघा, कॅपॅसिटर आर पर्पोज नाही, अपोज टू द सडन, बघा, सडन चेंज इन व्होल्टेज. म्हणजे कॅपॅसिटर अजून दुसरी गोष्ट करत असतो. ती दुसरी गोष्ट म्हणजेच काय, कॅपॅसिटर हा सडन चेंज इन व्होल्टेजला काय करत असतो, अपोज. मग सडन चेंज इन व्होल्टेजला अपोज करत असतो. म्हणजे ते कशा प्रकारे अपोज करतो बघा, सडन चेंज इन व्होल्टेजला काय करतं, अपोज करतं. म्हणजे आता समजा 12 व्होल्ट आहे, आणि लगेच जर 100 व्होल्ट होत असेल तर ह्याला काय करतो, अपोज. म्हणजे जनरली काय करतो, तो पास होऊ देत नाही. जनरली काय करतो, तो त्या व्होल्टेजला पास होऊ देत नाही, कारण त्याला काय करत असतो, अपोज करत असतं. काय करत असतं, अपोज करत असतं. आता दुसरी एक गोष्ट आहे, ती गोष्ट म्हणजे काय, कॅपॅसिटन्सला कसा कॅल्क्युलेट करायचा, आणि त्यानंतर कॅपॅसिटर एसी वरती डीसी वरती कसं काम करत असतो. बघा, कॅपॅसिटर जे काही एसी आणि डीसी वरती काम करत असतं ते काय, कॅपॅसिटर हा स्टार्टिंगला डीसी वरती काम करण्यासाठी काय, स्टार्टिंगला कॅपॅसिटरचं काम करत असतं. स्टार्टिंगला काय, कॅपॅसिटरचं काम करत असतं. बघा काय, डीसी वरती, इन डीसी
इन हे तेवढं इम्पॉर्टंट नाही, पण असू द्या मी लगेच सांगतो, जास्त वेळ नाही घेत. हे डीसी वरती काय काम करत असतं बघा. स्टार्टिंगला कॅपॅसिटरचं काम करत असतो, बट जेव्हा चार्जर हा चार्ज फुल झाला, जेव्हा चार्ज फुल झाला, स्टार्टिंग हा कॅपॅसिटरचा चार्ज म्हणजे डीसी मध्ये स्टार्टिंगला कॅपॅसिटरचं काम करतो, पण जसं जसं स्टोअर होईल होईल, फायनल स्टोअर झाला, हाय म्हणजे फुली चार्ज झाला कॅपॅसिटर हा, फुल चार्ज, देन इट लाईक इट लाईक ॲज इट लाईक्स ॲज शॉर्ट सर्किट. बघा शॉर्ट सर्किट, बघा शॉर्ट सर्किट म्हणजे काय माहितीये का, हा अशी एक बॅटरी आहे डीसीची, राईट. या ठिकाणी आहे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, कारण इथं पॉझिटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह, इथं निगेटिव्ह निगेटिव्ह, म्हणजे इथं जेवढा व्होल्टेज आहे तेवढाच व्होल्टेज इथं भेटतो. म्हणजे थोडक्यात हे दोन्ही शॉर्ट सर्किट झाल्यासारखं आहे का नाही रे. इथं जेवढा व्होल्टेज आहे तेवढाच इथं भेटतो, इथं जेवढा व्होल्टेज आहे तेवढाच इथं भेटणार आहे. समजा इथं 10 असेल तर इथं सुद्धा 10, इथं 20 असेल तर इथं सुद्धा 20, म्हणजे स्टार्टिंगला कॅपॅसिटरचं काम करतो, पण जेव्हा चार्ज फुल झाला तेव्हा लाईक ॲज अ शॉर्ट सर्किट. हे एक्झाम मध्ये विचारलं जातं. व्हेन हे एक्झाम मध्ये विचारलं जात असतं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये. व्हेन चार्ज आर फुली चार्ज देन लाईक ॲज अ, व्हेन कॅपॅसिटर आर फुल चार्ज देन लाईक ॲज अ शॉर्ट सर्किट इन डीसी नेटवर्क. म्हणजे जेव्हा कॅपॅसिटर फुली चार्ज झाला डीसी नेटवर्क मध्ये तर कशासारखं काम करेल, ते लाईक ॲज अ शॉर्ट सर्किट. एवढं लक्षामध्ये ठेवा, एक्झाम मध्ये विचारलं असतं. ओके, हे काय आहे डीसी वरती काम करतो. आणि एसी वरती हा कॅपॅसिटरचं काम करत असतो, कारण एव्हरी मोमेंट करंट डायरेक्शन आर चेंज, देन एव्हरी सायकल कॅपॅसिटर आर वर्किंग इन कंडिशन. म्हणजे प्रत्येक ठिकाणी कॅपॅसिटर हा काम करतो, कारण काय होतं माहिती का, प्रत्येक ठिकाणी कॅपॅसिटरचा वर्किंग प्रिन्सिपल होतो. वर्किंग प्रिन्सिपल म्हणजे एक वेळेस पॉझिटिव्ह तर एक वेळेस निगेटिव्ह हे असतो. आणि त्यानंतर कॅपॅसिटर अजून एक कॅपॅसिटर इज अ, हे कामाचं आहे. कॅपॅसिटर इज अ बाय डायरेक्शनल डिवाइस. हे सुद्धा आहे. कॅपॅसिटर कसा आहे, बाय डायरेक्शनल आहे. कसा आहे, बाय डायरेक्शनल. म्हणजे बाय डायरेक्शनल म्हणजे कसा बाय डायरेक्शनल माहिती का, त्याला पॉझिटिव्हला लावा किंवा निगेटिव्हला काही फरक पडत नाही. ही जी काही अशी लीड आहे, समजा ही पॉझिटिव्हला लावलं हे निगेटिव्हला लावलं तरी काम करत असतो, किंवा समजा हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्हला लावला तरी काम करत असतो. म्हणजे करंट इकून इकडे आली काय, म्हणजे इकून इकडे गेले काय, इकून इकडे आली काय, काही फरक पडत नाही. दोन्ही वरती काम करणारा डिव्हाइस म्हणजे कोण आहे, कॅपॅसिटर आहे. म्हणजे काय आहे, बाय डायरेक्शनल आहे. कारण हे जे काही लीड आहे, पॉझिटिव्हचं निगेटिव्हला, निगेटिव्हचं पॉझिटिव्हला जरी लागलं तरी करंट अशी पण जाते आणि अशी पण जाते. काही टेन्शन आहे का याच्यामध्ये, काही टेन्शन नाही. म्हणून याला म्हणायचं बाय डायरेक्शनल डिव्हाइस. कसा आहे कॅपॅसिटर, हा बाय डायरेक्शनल डिव्हाइस आहे. अजून याच्यामध्ये बघा, अजून काय राहिलं, हा कॅपॅसिटर हा कोणावरती डिपेंड आहे. अजून एक गोष्ट, कॅपॅसिटरला व्होल्टेजला काय करतो, अपोज करतो. अपोज करणाऱ्या गोष्टीला काय म्हणतो आपण, रेजिस्टन्स म्हणतो. पण ह्याच्यामध्ये काहीतरी रेजिस्टन्स असायला पाहिजे. मग ह्याच्यामध्ये रेजिस्टन्स नसतो, तर याच्यामध्ये काय असतो बघा, रिॲक्टन्स. याच्यामध्ये काय असतो, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. याच्यामध्ये काय असतो, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. याच्यात काय असतो रे, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, विच इज डिनोटेड बाय एक्सी. कशाने डिनोट करतात, एक्सी ने डिनोट करतात. मग ह्याला म्हणायचं कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. मग कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स एक्सी ने डिनोट केले तर दाखवतात कशाने, त्याचा फॉर्म्युला काय, एक्सी इक्वल टू 1/2πfc ओहम. 2πfc ओहम. याचं युनिट काय आहे, ओहम आहे. म्हणजे याचा युनिट काय, ओहम आहे. 1/2πfc. 2π हे कॉन्स्टंट आहे, एक्सी म्हणजे रिॲक्टन्स, सी म्हणजे कॅपॅसिटन्स, आणि एफ फॉर फ्रिक्वेन्सी. एफ इक्वल टू काय आहे, फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे हे सुद्धा काय, फ्रिक्वेन्सी डिपेंडंट. कसं आहे, फ्रिक्वेन्सी. कॅपॅसिटर कसा आहे, फ्रिक्वेन्सी डिपेंडंट आहे. इट इज फ्रिक्वेन्सी डिपेंडंट डिव्हाइस. कसा आहे, हा फ्रिक्वेन्सी वरती डिपेंडंट आहे. म्हणजे व्हेनेवर इन्क्रीज द फ्रिक्वेन्सी, जर फ्रिक्वेन्सी बघा, एक्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एफ. जर एफ वाढला तर एक्सी कमी होतो, जर एफ कमी झाला तर एक्सी काय होतो, वाढतो. जशी जशी फ्रिक्वेन्सी वाढेल तसा तसा रिॲक्टन्स वाढतो, म्हणजे अपोजेस वाढतात. आणि जसे जसे फ्रिक्वेन्सी कमी होते तसे रिॲक्टन्स हे काय होते, वाढते. जर फ्रिक्वेन्सी कमी झाली रिॲक्टन्स वाढला, जर फ्रिक्वेन्सी वाढली तर रिॲक्टन्स ही कमी झाला. म्हणजे डिपेंडंट ऑन कशावरती आहे, फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड आहे. म्हणजे व्होल्टेजला अपोज करतो म्हणजे त्याच्यामध्ये काय आला, रिॲक्टन्स आलेला आहे. आणि रिॲक्टन्स जर आला तर एवढे गोष्टी येतात, राईट. याच्यामध्ये रिॲक्टन्स आला म्हणजे एवढे गोष्टी आले. त्यानंतर नेक्स्ट आहे, आता ह्याच्यामध्ये बघायचंय
की बाबा कॅपॅसिटन्स हा कनेक्ट करतात पॅरल मध्ये आणि सिरीज मध्ये कशा टाइप मध्ये, म्हणजे तुमचे कॅपॅसिटर पूर्ण फायनल अँड फुली झाला, काय कम्प्लीट झाला, त्याच्यात कुठलाच कन्सेप्ट राहणार नाही आणि काही बाकी राहणार नाही. एवढा फ्री मध्ये एवढा कन्सेप्ट एवढं द्यायला ना, फक्त तुम्ही बघा आणि बघितल्याच्या नंतर खरं सांगा की सर तुम्ही म्हटलं होतात आहे, सॉरी ह्याचं काढून घेतलं का तुम्ही स्क्रीनशॉट, थोडंसं मागे जा आणि ह्याची स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे सगळे कन्सेप्ट हे क्लिअर होतील. आता बघा नेक्स्ट बघायचे, कॅपॅसिटन्स हा सिरीज मध्ये आणि पॅरलल मध्ये कशा टाइप मध्ये या ठिकाणी कॅल्क्युलेट केले जातात, मग ते बघायचे. आता कन्सेप्ट खूप आले बरं का, हा डोक्याच्या वरून जाऊन नये का. कॅपॅसिटरचा सगळा कन्सेप्ट तुमचा कम्प्लीट झालेला आहे. आता मला नाही वाटत की कुठला डाऊट असेल तुमच्या मनामध्ये. आता बघा कॅपॅसिटर इन सिरीज, कॅपॅसिटर इन सिरीज आणि कॅपॅसिटर इन पॅरलल. मी इथं डायरेक्ट लिहितो इन पॅरलल. पॅरलल म्हणजे आता सिरीज मध्ये जर असेल कॅपॅसिटर तर असा टाइप मध्ये असेल, हे असे झाले. इथं काय लावलं, बॅटरी लावलं, डायरेक्ट काय लावले आपण इथं बॅटरी लावली आणि अशा टाइप मध्ये ह्याला C1 म्हणून, ह्याला C2 आणि ह्याला C3 आणि ह्याला C4 म्हणायचं आहे. म्हणजे किती कॅपॅसिटर आहेत रे, किती आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि इथं आहे व्होल्टेज, म्हणजे 1 2 3 4. जर मला याचा इक्विव्हॅलेंट ऑफ द कॅपॅसिटर काढायचा आहे तर मी कसं काढेल, आणि हे झालं काय तुमचा सिरीज मध्ये. आणि पॅरल मध्ये जर म्हटलं तर बघा पॅरल मध्ये म्हणजे काय अशा टाइप मध्ये येईल ना. त्यानंतर पॅरलल मध्ये आपल्याला काढायचं, एक मिनिट मी पॅरलल सर्किट काढून घेतो अगोदर आणि त्यानंतर मी तुम्हाला कॅपॅसिटर कशा टाइप मध्ये असतो ते सांगतो. पॅरलल राईट, पॅरलल 4 आहेत ना, 4 काढून घेऊ म्हणजे एकदम मजेत येऊन जाईल. हे झाले तुमचे काय पॅरलल. इथं लावू आपण बॅटरी राईट अशा टाइप मध्ये. आता इथं आहे समजा हा निगेटिव्ह, इथं आहे पॉझिटिव्ह, आपण काय असं उलट घेतलंय या टाइप मध्ये घेऊ, तुम्हाला कन्फ्युजन नका नंतर. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह कसं असेल या टाइप मध्ये, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. इथं झाला व्होल्टेज C1 झाले, C2 झाला, C3 झाला, C4 झाला. इथं सगळे असेल पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह 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 पॉझिटिव्ह, निगेटिव्ह 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 निगेटिव्ह, असं म्हणजे किती झाले 4 झाले. जर मला ह्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय, टू कॅल्क्युलेट इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटर काय करायचं आहे, इक्विव्हॅलेंट काढायचं. काय इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटर काढायचं, काय करायचं आहे, इक्विव्हॅलेंट ऑफ कॅपॅसिटर, ऑफ कॅपॅसिटन्स, कॅपॅसिटन्स. आता काय करायचं, इक्विव्हॅलेंट ऑफ कॅपॅसिटन्स काढायचं आहे. जेव्हा सिरीज मध्ये असेल तेव्हा 1/CEQ, 1 बाय म्हणजे काय, जेव्हा सिरीज मध्ये असेल तेव्हा 1 डिवायडेड बाय असेल तर 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3 प्लस 1/C4 अशा टाइप मध्ये येईल. म्हणजेच काय, जेवढे काही कॅपॅसिटर असेल इथून माझ्या गावापर्यंत माझ्या घरापर्यंत जर असेल तर काय सगळे प्लस 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 1 बाय येईल, म्हणजे प्लस 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 येऊन जाईल. आणि जेव्हा तुम्हाला पॅरलल मध्ये काढायचंय तर पॅरलल मध्ये काढत असेल तर इक्विव्हॅलेंट ऑफ द कॅपॅसिटर काढायचं. काय काढायचं आपल्याला, पॅरलल मध्ये असेल तर इक्विव्हॅलेंट ऑफ कॅपॅसिटर, ऑफ कॅपॅसिटर. आता इक्विव्हॅलेंट ऑफ कॅपॅसिटर काढायचं आहे तर C इक्विव्हॅलेंट इक्वल टू कॅपॅसिटर, म्हणजे इक्विव्हॅलेंट म्हणजे काय, टोटल कॅपॅसिटर ऑफ द सर्किट. या सर्किटचा पूर्ण कॅपॅसिटर म्हणजे इक्विव्हॅलेंट ऑफ द कॅपॅसिटर. जर आपल्याला CQ काढायचं असेल तर कसा काढणार बघा, C1 प्लस C2 प्लस C3 प्लस C4 अप टू 7 किती का असे ना. म्हणजे इक्विव्हॅलेंट जर काढायचं असेल जेव्हा सिरीज मध्ये असेल तेव्हा पूर्ण त्या सर्किटचा कॅपॅसिटर काढायचा आहे, टोटल कॅपॅसिटर काढायचं आहे, त्यालाच म्हणणार आपण इक्विव्हॅलेंट. तर 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3 प्लस 1/C4. आणि जर पॅरलल मध्ये असेल मला इक्विव्हॅलेंट सर्किट काढायचं असेल, इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटर काढायचं असेल, या सर्किटचा पूर्ण कॅपॅसिटर काढायचं असेल तर मी कसं करणार, CQ इक्वल टू C1 प्लस C2 प्लस C3 प्लस C4 किती काय असेल ना, जेवढे पॅरलल मध्ये असेल त्याची काय सिम्पली ऍडिशन, म्हणजे इथं काय करणार तुम्ही ऍड करणार. इथं काय करणार ऍड, आणि इथं काय 1 बाय ऍड, म्हणजे 1 बाय जो काही असेल तो काय फ्रॅक्शनल ऍडिशन करायची. या ठिकाणी फ्रॅक्शनल ऍडिशन करायचा आणि इथं सिम्पली ऍडिशन करायची. या ठिकाणी फ्रॅक्शनल ऍडिशन, या ठिकाणी सिम्पली ऍडिशन. मग अशा टाइप मध्ये आपला कॅपॅसिटर झालेला आहे. मग कॅपॅसिटर कसा वाटला काय नाही मला सांगता का रे थोडं,
कमेंट करून मला सांगायला मात्र विसरू नका. म्हणजे कॅपॅसिटरची डेफिनेशन झाली, कॅपॅसिटर कसं दिसतं ते झाला, त्यानंतर त्याचा सिम्बॉल झाला, वर्किंग प्रिन्सिपल झाला, त्याच्यानंतर स्टोअर कसा करतो ते झाला, त्याच्यानंतर अजून काय झालं, चार्ज कसा ट्रान्सफर होतो ते सांगितला, त्यानंतर एसी मध्ये डीसी मध्ये कशा टाइप मध्ये असतं ते सांगितला, त्यानंतर कॅपॅसिटन्सचा कन्सेप्ट सांगितला, कोणाकोणावरती डिपेंड आहे ते सांगितला, त्यानंतर परमिएबिलिटी ऑफ मटेरियल सांगितलं, त्याच्यानंतर डिस्टन्स सांगितलं, त्यानंतर इप्सिलॉन म्हणजे काय असतं हे सांगितलं, म्हणजे कोणाकोणावरती डिपेंड आहे. त्यानंतर काय सांगितलं, हे कन्सेप्ट सांगितलं मी तुम्हाला. त्यानंतर काय सांगितलं, कॅपॅसिटरची ॲबिलिटी कशी असते स्टोअर करण्याची, त्यानंतर कॅपॅसिटर हे सिरीज मध्ये पॅरल मध्ये कसं काढतात, हे सगळे गोष्टी झाले. आणि कॅपॅसिटर फुली झाला, संपला. कॅपॅसिटर पूर्ण आणि पूर्ण संपून गेला. चांगल्या प्रकारे व्हिडिओ बघा, एक वेळ समजलं तरी बघा, नाही समजलं तरी नंतर बघा, 4 वेळेस बघा, 10 वेळेस बघा, असंही तुम्हाला फ्री आहे. जर जीवनामध्ये काहीतरी करायचं असेल तर व्हिडिओ मात्र बघावं लागेल, अभ्यास मात्र करावा लागेल. एवढं एकदम फ्री मध्ये भेटायला तुम्हाला. असं काही नाही की बाबा एक वेळेस बघितली की नंतर होणार नाही. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू, टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट. आणि लगेच काय करा, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लागा तयारीला. याच्यावरती आपण नंतर प्रॉब्लेम घ्यायचे. ओके, बाय बाय.